बाबासाहेब पुण्याला निघाले होते 1939च्या उन्हाळ्यामध्ये. आणि बाबासाहेब स्नेही होते. ते निवडणुकीला पण ठाण्यावरून उभे राहिले होते. ॲडव्होकेट गडकरी, त्यांचं आता पहिलं नाव मला आठवत नाही. त्यामुळे बाबासाहेब पण पुण्याला जाऊ, आणि बाबासाहेबांबरोबर ते नेहमी असायचे. तर बाबासाहेब म्हणाले की अरे, मी असं ऐकलं की पनवेलच्या नाक्यावर कुठेतरी भजी मिळते, तू मला भजी ची आठवण कर. क्या बात आहे. तर म्हणाले बाबासाहेब, तुम्ही काय काळजी करू नका, तिथे बरेचसे लोक आजूबाजूच्या परिसरातले पुण्याला जाणारे सगळे लोक तिथे भजी खायला येतात. बाबासाहेब तिथे भजी खायला गेले, गाडी उभी केली, आणि झाली असं की गडकरी साहेबांना मोठा अभिमान वाटला, माझ्या गाडीत बाबासाहेब आहेत म्हणून. ते त्या हॉटेलवाल्याला अगदी जवळ गेले. ते माझ्या गाडीत बाबासाहेब बसलेले आहेत, छानपैकी भजी आणि स्वच्छ ग्लासात पाणी, आणि त्याच्यानंतर स्पेशल चहा. तर म्हणाले, बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब आंबेडकर का? हो म्हणाले. त्या नतदस्त माणसाला म्हणाले, भजी काय, गटारातलं पाणी पण मिळणार. आणि तिथे हा सोनबा कुडतुळीचा हॉटेल तोडून जे सरपणासाठी सगळ्या हॉटेलला तो प्रोव्हाइड करायचा, म्हणजे सप्लाय करायचा. त्याने ते ऐकलं. 1927 पासून तो बाबासाहेबांना कधी बघेन, जवळून बघेन किंवा लांबून बघेन, तो बाबासाहेबांची भाषणं ऐकेन, असा त्याला तो ध्यास लागला. तुम्हाला बाबासाहेब त्याला दिसले ते अपमान आहेत, आणि बाबासाहेब रडतायत. इजात व्यवस्था त्यांना दिसली ना. आणि तो ज्या वेळेला त्याच्या वस्तीवर गेला, आणि वस्तीवर गेल्यानंतर तो गडावर पाणी घेऊन आला, आणि बाबासाहेब लगून गेले. मग मोठा तिथे हा साधारण काळ 1939 1939. हा, आणि तो 46 पर्यंत असा बसला. बापरे.